तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुजीचा हलवा. तर बघा, आता हा सुजीचा हलवा मी इथे बनवलेला आहे. तर यात अजिबात मी साखर वगैरे वापरलेली नाही. तर आपण गुळापासून हा हलवा आज बनवणार आहोत. आणि अतिशय छान अशा परफेक्ट प्रमाणामध्ये हा हलवा मी इथे बनवलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी हा हलवा कसा बनवला ते. आणि बघा, हिवाळ्यामध्ये म्हणा का केव्हाही हा हलवा प्रत्येकाने, घरातल्या व्यक्तीने हा खायलाच पाहिजे. अतिशय पौष्टिक आणि शक्तिवर्धक असा हा आपला इथे सोजीचा हलवा बनवून तयार झालेला आहे. तर आणि गुळापासून बनवलेला आहे, साखरेपासून बनवलेला नाही, म्हणून तो अतिशय पौष्टिक आहे. आणि अगदी बघताबरोबर त्याला खायची इच्छा आपली अशी होते आहे. म्हणून हा हलवा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्या लोकांना हा हलवा कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मग बघूया आपण मी हा हलवा कसा बनवला ते. तर बघा, आता यात आपल्याला टाकायचे आहे बदाम. तर हे बदाम मी 1 तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते, म्हणजे याचे साल असे लवकर निघतात. बघा, आता 1 तास मी भिजत घातलेले आहे आणि ते लगेच साल याचे निघायला लागले आहे. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी हलवा बनवायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा हे बदाम भिजत घालून ठेवू शकतात. तर बघा कसे साल इथे इझी या बदामाचे आपले निघत आहे. तर याला बदामचा हलवा, बदामचा शिरासुद्धा असं म्हणतात. तर आता हे आपण बघूया मी यात काय काय टाकणार आहे पुढे. आता हे 8 ते 10 बदाम इथे मी घेतलेले आहे आणि याचे पूर्ण साल मी इथे काढून घेतलेले आहे. तर आता या बदामाचे आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे. तर बघा, आता इथे बारीक तुकडे मी करून घेतलेले आहे आणि काही मनुके पण घेतलेली आहे, काजू पण घेतलेले आहे आणि थोडी खसखस पण मी घेतलेली आहे इथे. तर बघा, तर या हलव्यामध्ये आपल्याला खसखस पण टाकायची आहे. तुम्हाला जर खसखस टाकायची नसेल तर तुम्ही डिंकाचा सुद्धा इथे वापर करू शकतात. तर बघा, आता इथे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि आता इथे घेतलेला आहे मी गूळ. तर ही वाटी माझी थोडी मोठी आहे, तर ती मी अर्धी वाटी इथे गूळ घेतलेला आहे. तर हे परफेक्ट प्रमाण आहे आणि अर्धा ते पाऊण ग्लास आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे गूळ टाकून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे गॅसवरती. तर बघा, आता इथे पाणीसुद्धा मी हे गुळाचं पाणी इथे या गॅसवरती उकळायला ठेवते आहे. तर बघा, आता आपल्याला साखर इथे टाकायचं नाही, फक्त गूळ टाकायचा आहे. म्हणून हे गुळाचं पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे. हे डायरेक्ट गूळ आपल्याला यात टाकायचं नाही आहे. तर आता या हलव्यासाठी मी इथे 1 मोठा चमचा भरून गाईचं तूप घेतलेलं आहे. तुम्हाला जर गाईचं तूप नको असेल तुम्ही म्हशीचं तूपसुद्धा वापरू शकतात. तर आता हे तूपसुद्धा आपलं तापलेलं आहे आणि बघूया आपण आता हे आपलं खसखस कशी वरती येते का तुपामध्ये. तर ती थोडी वरती यायला लागलेली आहे, म्हणजे आपलं तूप हे चांगल्या प्रकारे तापलेलं आहे. आणि बघा, तिकडे बाजूला आपल्या गुळाच्या पाण्याला सुद्धा उकळी यायला लागलेली आहे, म्हणजे आपला गूळसुद्धा हा पूर्ण मेल्ट तिथे झालेला आहे. आणि आता या तुपामध्ये आपल्याला टाकायचा आहे सोजी. सोजी म्हणजे रवा. तर बघा, आता हा रवा आपल्याला इथे छान खरपूस आता भाजून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती आपल्याला भाजायचा आहे, गॅस वाढवायचा नाही अजिबात. मंद गॅसवरती आपला हा रवा आपल्याला इथे भाजून घ्यायचा. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. कारण हा गुळाचा हलवा जो आहे तर ही मला वाटतं ही व्हिडिओ अशी यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळणार नाही. बहुतेक साखर टाकूनच हलवा बनवलेला आहे. बऱ्याच व्हिडिओ मी सर्च केल्या तर साखरेचाच हलवा बनवलेला आहे. तर हा मी इथे गुळापासून हलवा बनवते आहे. अतिशय भारी टेस्ट याची लागते आणि गूळ हा हिवाळ्यामध्ये अतिशय चांगला असतो, शक्तिवर्धक असतो. म्हणून हिवाळ्यामध्ये साखरेपेक्षा गुळाचा जास्त आपण वापर केला पाहिजे. तर बघा, आता थोडा हा रवा भाजून झाल्यानंतर आपण जे बदामाचे पीस केलेले होते तर ते आपल्याला इथे टाकायचे आहे. काजू पण टाकायचे आहे, मनुके पण टाकायचे आहे. सर्व आता एकाच वेळेस आपल्याला इथे हे टाकून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला हा रवा इथे भाजायचा आहे. म्हणजे काय होतं ना, हे जे मनुका आपण टाकलेले आहे ते त्या फुलतात आणि काजूसुद्धा छान असे फ्राय केलेले जातात, म्हणजे तेलामध्ये सेपरेट तळायची त्यांना गरज नाही. तर बघा, तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हा हलवा घरी नक्की बनवा. तुमच्या घरच्या लोकांना हा नक्की आवडेल याची मला गॅरंटी आहे. तर बघा, आता आपल्या ह्या सोजीचा कलरसुद्धा बदलला आहे आणि रवा भाजला गेला का नाही तर ते असं बघायचं आहे आपल्याला. तर तो आपला रवा एकदम चमच्यावरती आपण ठेवला तर तो एकदम खाली पडायला पाहिजे, म्हणजे आपला रवा हा छान असा भाजला गेलेला आहे.
आणि त्याची क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे आणि कलर पण चेंज झाला आहे. तर आता आपल्याला यात टाकायचं आहे ते गुळाचं पाणी. तर हे गुळाचं पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही, कारण ते वरती उडतं बघा. तर हळूहळू पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि याच्या आपल्या गाठीसुद्धा व्हायला नको. तर ते सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि हे पूर्ण पाणी इथे गुळाचं टाकून दिलेलं आहे. म्हणजे आपलं हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे. तुम्हाला जर घरी करायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण घेऊनसुद्धा घरी बनवू शकतात. तर बघा आणि इथे छान गुळाचा सुद्धा याला कलर पण येतो आणि वास पण इतका छान येत होता घरामध्ये, की खूप तुपाचा, गुळाचा आणि आपण ते खसखस वगैरे टाकलेली होती. खूप छान वास येत होता घरामध्ये. तर बघा आता पूर्ण असं आपल्याला याला एकजीव करायचा आहे. म्हणजे आपला हा रवा जो असतो, तो रवा हा पाण्यामध्ये फुलतो आणि आता जे राहिलेलं पाणी आहे, तर ते पूर्ण आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे. तर बघा आता हे पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपला हा रवा हा फुलायला लागेल. तर बघा फ्रेंड्स, अतिशय इझी असा हा सोजीचा हलवा आहे. काही झंझट नाही, काही पाक करायचा नाही, की काही आपल्याला खूप तासनतास इथे उभं राहायचं नाही, काहीच नाही. अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि थोडी वेलची पावडरसुद्धा आपल्याला यात टाकायची आहे. तर वेलची पावडरने याची टेस्ट अतिशय सुंदर लागते. तर बघा आता अजिबात गाठ वगैरे काही झालेलं नाही. एकदम प्लेन आपला हा इथे हलवा बनवून तयार झालेला आहे. तर आता आपल्याला अजून 1-2 मिनटं याला वाफ आणायची आहे. म्हणजे मग ती वाफ आली की आपला हलवा हा रेडी झालेला आहे. तर बघा फ्रेंड्स, आता आपला हलवा हा इथे छान तयार झालेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आपला हलवा कसा झाला तो. तर बघा किती सुंदर याचा कलर आहे आणि एकदम गरम आहे आणि गरम असतानाच तुम्ही खायला घ्या. तो जर गार झाला तर त्याची टेस्ट चांगली लागत नाही. आणि बघा तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती तूप घेऊन सुद्धा खाऊ शकतात. तर मी यात थोडं तूप टाकलेलं होतं. बघा ते थोडं तूप याच्यावरती दिसतं आहे. तर चला मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.